बातमी आहे कारगिलमध्ये होणाऱ्या पहिल्या वहिल्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेची। कारगिलमध्ये होणाऱ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झालेली आहे। जवळपास 1000 धावपटू मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आहेत। त्यापैकी 100 ते 150 धावपटू देशातल्या विविध भागातून आणि परदेशातून आले असल्याचं समजतंय। खरं तर कारगिल म्हटलं की 1999चं भारत-पाकिस्तान युद्ध आठवतं। मात्र या पलीकडे जाऊन कारगिलची पर्यटन क्षेत्रात एक नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। कारगिलमध्ये आज पहिली आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा पार पडते। यासाठीची तयारी जवळपास पूर्ण आहे। एकीकडे काश्मीर खोरं अशांततेने धुमसतंय, त्यामुळे अशा अशांत काश्मीरला पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्याचा पुण्यातल्या सरहद्द संस्थेने प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी पुढाकार घेऊन मॅरेथॉनचं आयोजन केलंय। आणि याच संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी प्रशांत कदम। पहिल्या कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनची तयारी जोरात सुरू झालेली आहे आणि ही ताजी दृश्य आहेत। थेट कारगिलमधून या ठिकाणी स्टेज सज्ज झालेला आहे। मॅरेथॉन जे पळणार आहे ते सगळे रनर्स या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि हिमालयाच्या अशा भव्य पर्वतरांगांच्या साक्षीनं या ठिकाणी पहिली आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन जी आहे ती पार पडणार आहे। सरहदचे संजय नहरात आपल्यासोबत आहेत। सर, नेमकी काय संकल्पना आहे मॅरेथॉन आयोजित करण्यासाठी? 1999 जेव्हा कारगिल युद्ध झालं तेव्हा पुण्यामध्ये आम्ही काही तरुणांनी एक मोठी चळवळ उभी केली होती सैनिकांना पाठिंबा देण्याची। पण नंतर असं लक्षात आलं की हा पाठिंबा केवळ तोंडी देऊन नाही चालणार। आपण कृतिशीलपणे या भागातल्या लोकांशी आणि सैनिकांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। आणि म्हणून 2002च्या दरम्यान साधारण पहिली टीम 17ची कारगिल भागातून आम्ही शिकायला दत्तक घेतली। आज 39 मुलं कारगिल भागातली शिकून मोठी झालेली आहेत। कोणी MCA करते, कोणी इंजिनिअरिंग करते, कोणी टुरिझममध्ये करते। ही मुलं मराठी बोलतात। तर ही मुलं काय करू शकतात? तर कारगिलला पर्यटन स्थळ म्हणून डेव्हलप करण्यासाठी ही टीम मोठं काम करू शकते। असं लक्षात आल्यावर गेली काही वर्ष आम्ही त्यासाठी प्रयत्न करत होतो। मग विविध मंत्रालयांच्या पातळीवर, मुलांच्या पातळीवर मग असं लक्षात आलं की मॅरेथॉन हे एक असं माध्यम आहे की या माध्यमातून जगभर कारगिलला येणं ही एक क्रेज झाली पाहिजे। अमित वांचू आता आपल्यासोबत आहेत, जे काश्मीर संदर्भात गेल्या काही वर्षांपासून अभ्यास करतात। सर, कारगिल के लिए और पूरे कश्मीर के लिए ये इवेंट कितना महत्वपूर्ण है, क्या मायने रखता है? जम्मू कश्मीर के लिए ये गौरव की बात है कि करगिल में इंटरनेशनल मैराथन हो रहा है। और जहाँ तक मेरे दिमाग में आता है तो इंटरनेशनल मैराथन हमारी स्टेट में हुआ नहीं है। और इससे बड़ा सौभाग्य क्या हो सकता है कि ये पहला इंटरनेशनल मैराथन जो स्टेट में हो रहा है वो करगिल से शुरू हो रहा है। कारगिल के साथ युद्ध का ही नाम जुड़ा हुआ है। इससे अलग पहचान देने की अगर हम बात करें तो कारगिल का कितना पोटेंशियल है, क्या उसका महत्व है? मैं तो कहूँगा युद्ध का नहीं, करगिल के साथ जीत का वर्ड जुड़ा है, क्योंकि वो जंग हमने जीती थी। सो करगिल इज ए साइन ऑफ विन फॉर आवर कंट्री। सो ऑब्वियसली ये जो टूरिज्म है, जब ये इसके साथ जुड़ेगा, आपको पता होगा कि यहाँ जो वॉर मेमोरियल भी है, सिर्फ एक साल में तो विजय दिवस अक्सर होता है, उसकी वजह से टूरिस्ट भी आते हैं, लेकिन ये सिलसिला चलता रहे पूरे साल, तब ये सस्टेनेबल टूरिज्म हमें देगा। और वही सस्टेनेबिलिटी हमें और करगिल के लोगों को चाहिए। तर अशा पद्धतीनं मॅरेथॉनच्या माध्यमातून कारगिलची युद्धाच्या पलीकडे एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच दृष्टीनं ही आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन जी आहे ती महत्त्वाची ठरणार आहे। उद्या सकाळी 6:30 वाजता या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे। सरहद संस्था, त्याच्यानंतर स्वानंद फाउंडेशन अशी सगळी मराठी संस्था, मराठी माणूस जो आहे तो या सगळ्या आयोजनाच्या पाठीमागे आहे। आणि कुठेतरी महाराष्ट्र आणि काश्मीरचा, खरं तर देशाचा आणि काश्मीरचा धागा या निमित्तानं बळकट होतोय आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं योगदान जे आहे ते जास्त महत्त्वाचं आहे, हे आवर्जून नमूद करायला हवं। आणि या ठिकाणी अशा पद्धतीने अजूनही स्पर्धकांची तयारी सुरू आहे। या मोठमोठ्या पर्वतरांगा आहेत हिमालयातल्या, यांच्या साक्षीने ही मॅरेथॉन जी आहे ती पार पडणार आहे। विशेष म्हणजे 1999च्या युद्धामुळे गाजलेलं जे टायगर हिल होतं, त्या टायगर हिल चॅलेंजचा देखील या मॅरेथॉनमध्ये समावेश आहे। कॅमेरामॅन मोहितसह प्रशांत कदम, ABP माझा, कारगिल।